नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 20 स्पर्धा परीक्षांमध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. म्हणून या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळ न घालवता या ठिकाणी चालू घडामोडीचा प्रत्येक दिवशीचा एक एक प्रश्न आपण बघूया. चालू घडामोडी 2024 6 फेब्रुवारी 2024. प्रश्न पहिला. भारत देशात कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे? परमशंक. चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2024 कोठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली. गगनयान मोहिमेतून पहिली महिला रोबोट अंतराळवीर व्योमत्री अंतराळात कोठे जाईल? इस्रो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11,000 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी कोठे केली आहे? आसाम, गुवाहाटी. हिमाचल प्रदेशातील भवरना येथून नुकतीच कोणती मोहीम सुरू करण्यात आली आहे? गाव चलो अभियान. भारत नुकताच 35,000 टन बटाटे कोणाला निर्यात करणार आहे? बांगलादेश. राष्ट्राध्यक्ष हेज गॉटफ्रीड गिंगॉग यांचे वयाचे 82व्या वर्षी निधन झाले आहेत. ते कुठले? नाम्बिया देशाचे. ऑडिओ बेरेबल ब्रँड बोटचा ब्रँड अँबॅसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून कोणत्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे? रणवीर सिंग. काला घोडा काला महोत्सव 2024 कधी आयोजित केला? 5 फेब्रुवारी. पुजारी ईश्वरी प्रसाद नंबूदिरी यांना केरळमध्ये कोणत्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले? शंकर स्मृती पुरस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मा कामाख्या मंदिर कॉरिडॉरची पायाभरणी कुठे केली? आसाम. महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे? 65. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे? 2 लाख. महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? सौरभ राव. झारखंडमध्ये चंपई सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने किती मते पडले? 47. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे? महाराष्ट्र. कोणत्या भारतीय संगीत ब्रँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे? शक्ती. भारतीय शक्ती ब्रँडच्या कोणत्या अल्बमला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? धिस मोमेंट. 66व्या ग्रॅमी अवॉर्डमध्ये पुरस्कार मिळालेल्या भारतीय संगीत ब्रँड शक्तीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1973. 66व्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारामध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाला आहे? 5. 66व्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारामध्ये भारतीय तबला वादक जाकीर हुसेन यांनी किती पुरस्कार मिळाले आहे? 3. सलग 4 वेळेस संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळणारी टेलर स्विफ्ट ही कोणत्या देशाची गायिका आहे? अमेरिका. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशकानुसार कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे?
रायगड. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशकानुसार कृषी संलग्न क्षेत्रात कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? परभणी. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशकांचा अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे? 5वे. सार्वजनिक परीक्षा आयोग माध्यमाचा प्रतिबंध 2024 हे विधेयक लोकसभेत कोणी मांडले? जितेंद्र सिंह. लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा आयोग माध्यमाचा प्रतिबंध 2024 विधेयकात किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? 3. लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचा प्रतिबंध 2024 विधेयकात किती रुपयाच्या दंडाची तरतूद आहे? 1 कोटी. अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या देशात कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे? 2026. देशातील सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक जानेवारी महिन्यात किती गुणांवर आहे? 61.8. महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे? जुन्नर. 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळासाठी मशालवाहक म्हणून भारताकडून कोणाची निवड करण्यात आली आहे? अभिनव बिंद्रा. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे? पॅरिस. महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तराखंड राज्यात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रितू बहारी. रितू बहारी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? उत्तराखंड. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या आपल्याला दररोजच्या चालू घडामोडी पाहिजे. तर या ठिकाणी चालू घडामोडीची चांगली तयारी करण्यासाठी विसरू नका की या ठिकाणी एकही प्रश्न तुमचा त्या ठिकाणी चालू घडामोडीचा जायला नको याची दक्षता घ्या. तर या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.